नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खुनाचे सत्र सुरू होते. काल रात्रीपासून आज सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचा खून झाला आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी उचगावमधील मनेरमाळ इथले खून ताजे असतानाच आज सायंकाळी हातकणंगले तालुक्यातील तारदाळ इथल्या चौकामध्ये धारधार शस्त्राने वार करून जावेद रसूल मुजावर याचा खून करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तारदाळ परिसरातील जावेद रसूल मुजावर आणि यश गायकवाड यांच्यामध्ये 15 दिवसांपूर्वी वाद झाला होता. तो वाद धुपत राहिला होता. आज सोमवार दिनांक 9 रोजी सायंकाळी यश गायकवाड हा तारदाळ चौकामध्ये बसला असताना त्या ठिकाणी जावेद रसूल मुजावर हातात शस्त्र घेऊन यश गायकवाडच्या अंगावर धावून गेला. तो वार करत असताना यश गायकवाडने वार हाताने अडवला. त्यात त्याची बोटे तुटून पडली. या झटापटीमध्ये जावेदच्या हातातील शस्त्र काढून घेऊन यश गायकवाडने जावेदवर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन जावेदचा मृत्यू झाला. दरम्यान रविवारी रात्री कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात अण्णाभाऊ साठे शाळेसमोर राहणाऱ्या 26 वर्षीय हर्षद विलास पांढरबळे आणि त्याचा सख्खा भाऊ 20 वर्षीय यश विलास पांढरबळे यांच्यात गेल्या 4 दिवसांपासून वाद सुरू होता. त्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये यश पांढरबळे यांनी लोखंडी रॉडने भाऊ हर्षदच्या डोक्यात वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. तर करवीर तालुक्यातील उचगावपैकी मनेरमाळ परिसरात 38 वर्षीय प्रशांत बाबूराव पंडित या रिक्षा चालकाचा त्याच्या मित्रांनी दगडाने ठेचून खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. यातील संशयित आरोपी यश दोरकर आणि अमीर ऐनापुरे यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केली आहे. कोल्हापूरच्या इतिहासामध्ये काळा दिवस म्हणावा लागेल अशी परिस्थिती या 2 दिवसात 3 खुनाच्या माध्यमातून समोर येत आहे. यातील मारेकरी हे व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांच्या हातून ह्या घटना घडल्याचे जनतेमधून बोलले जात आहे. मरणारा मरून जाईल, आरोपी सापडतील, त्यांच्यावर कारवाई होईल, त्यांना शिक्षा सुद्धा होईल, पण व्यसन नावाची समाजाला लागलेली कीड कधी समूळ नष्ट होणार असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडत असून पोलीस प्रशासनाने मनात आणले तर अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा डाटा पोलिसांच्याकडे उपलब्ध असतो. त्यांना कायद्याचा बडगा दाखवून हे रॅकेट कायमस्वरूपी उद्ध्वस्त केल्यास अनेक निष्पाप लोकांचा जीव वाचू शकतो.